नमस्कार मित्रांनो, आज आपल्या इथे साईटवरती सोलिंग पी-सी-सीचं कॉन्क्रीटचं काम आहे आणि त्यासाठी आपण सगळी मशिनरी आज आपण आपल्या साईटवरती आणलेलं आहे. तर या आपल्या इथे आज कसं काम होणार आहे त्याची आपण माहिती घेऊया. इथे उंदीर घुशींमुळे त्यांनी ते बिळं पाडली होती आणि त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. ज्याच्यामुळे ड्रेनेज लाईन, चेंबरची लाईन ती पूर्णपणे चोकअप झाली होती. तसेच ही जर फाउंडेशन खाली जर उंदीर घुशी घुसल्या, तर त्याच्याखाली जर आतमधली जी बिल्डिंगमधली जी लादी असते, ती पण बसण्याचा धोका मोठ्या प्रमाणात राहतो. त्यामुळे आपण इथे पी-सी-सीचं प्लॅनिंग केलं. आता हे पी-सी-सी करत असताना ह्याच्यामध्ये खाली आपण काळा दगड सोलिंगसाठी वापरलेला आहे, जो मेनली आपण क्वारीवरून मागवतो. आणि ह्याला असंच लावताना आपण असं केलेलं आहे, की ज्यामुळे पावसाचं पाणी याच्यावरती पडल्यानंतर ती एक बाजूला ह्या बांधाच्या बाजूला इकडे स्लोपने पाणी येईल आणि एक बाजूने ते स्लोपने खाली निघून जाईल. ज्यामुळे कोणत्याही प्रकारचं पावसाळ्यामध्ये गटर किंवा पाणी असे डबकी साठणार नाहीत. या काळ्या दगडाच्या मधला जो गॅप आहे ते छोटे-छोटे दगड टाकून आपण भरलेला आहे. जेणेकरून काय होईल, की त्या सोलिंगला एक चांगल्या प्रकारची मजबूती आपल्याला मिळत असते. सोलिंग झाल्यानंतर आपण जे मेनली याच्यावरती काम करणार आहोत पी-सी-सीचं काम. ज्याच्यामध्ये आपण जी वाळू आहे, खडी आहे, सिमेंट आणि पाणी यांचा एक योग्य रेशो करून आपण ह्याच्यावरती आपण काँक्रीटचं काम करणार आहे. ज्यामुळे तो लेयर आपल्याला फिनिश लेयर मिळेल आणि आपलं पी-सी-सी झाल्यानंतर ह्या पूर्णपणे जागेला एक उंदीर घुशींपासून संरक्षण मिळेल. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये सिमेंट बॅग्स टाकतोय. याच्यावरती मेनली जी प्रोसेस आहे ती जी आहे ती वजनावरती मेजर करून घेऊन प्रत्येक इन्ग्रेडियंट याच्यामध्ये टाकला जातो. जसं की वाळू आहे, खडी आहे, सिमेंट आहे, पाणी आहे. हे सगळं वजन केलं जातं आणि त्याप्रमाणे ती बॅच पूर्ण होते. हे सगळे इन्ग्रेडियंट झाल्यानंतर त्याला ड्रममध्ये मिक्स केलं जातं आणि अशा प्रकारे ही मशीन डायरेक्टली ज्या ठिकाणी आपल्याला काँक्रीट करायचं असेल त्या ठिकाणी जाऊन आपण तिच्या ह्या चॅनल्स किंवा ह्या पाईप्स द्वारे आपण ते काँक्रीट तिथे ओततो. आता पी-सी-सीच्या ह्याच्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला जशी लेवल पाहिजे, जशी काँक्रीटला आपल्याला उतार ठेवायचा आहे किंवा जिथे उंच करायचं आहे त्या ठिकाणी आपण माणसानी ते काँक्रीट आपण ओढून घेतलं, जेणेकरून ती जी लेवल आहे ती आपल्याला त्या ड्रेनेज पाणी म्हणजे जसं की पावसाळ्यात पडलेलं पाणी तिथे साठून राहणार नाही आणि ते आपल्याला ज्या ठिकाणी त्या पाण्याला बाहेर काढायचं आहे त्या ठिकाणी आपण त्याप्रमाणे स्लोप करत जातो. काँक्रीट ओतून झाल्यानंतर जो एक महत्त्वाचा भाग येतो, तो येतो लेवलिंगचा. आता आमच्या मेसरीने ते काँक्रीटच्या लेवल करण्यासाठी जी आपली पट्टी असते, लेवल पट्टी असते, जी मेनली ॲल्युमिनियमची असते, त्या पट्टीने त्या काँक्रीटला लेवल करायसाठी चालू केलेलं आहे. ज्याच्यामुळे काय होईल, की एक एक इव्हन लेवल आपल्याला त्या काँक्रीटची मिळते आणि एक व्यवस्थित स्लोप आपण मेंटेन करू शकतो. आता सोबत मध्ये-मध्ये ज्या ठिकाणी खड्डे होत होते त्या ठिकाणी फावड्याने आपण माल इथे वरती करून घेतला आणि ती लेवल एक छान लेवलमध्ये कन्व्हर्ट केली आणि त्यानंतर एक पी-सी-सीला एक चांगलं एक फिनिश तिथे मिळालेलं हे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, ॲजॅक्स सेल्फ लोडिंग मिक्सरमध्ये अशा प्रकारे हा मीटर असतो. या मीटरमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हे खडी आहे किंवा वाळू आहे, सिमेंट आहे आणि पाणी आहे. ॲजॅक्स कॉन्क्रीट मिक्सरवर काम करत असताना हे बघा, अशा प्रकारे कॉन्क्रीट वे बॅचिंगवरती मेजर केलं जातं. म्हणजे आपण नेहमीच्या पद्धतीमध्ये ज्यावेळेस कॉन्क्रीट मिक्सर घेऊन लोक येत असतात त्यावेळेस ती पाट्यांवरती म्हणजे वॉल्यूम बॅचिंग असतं. हे म्हणजे आता वे बॅचिंग आहे. याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये आता हा बॅच नंबर दिलेला आहे 15 आहे किंवा याची आता टायमिंग काय आहे, आता 12 वाजलेत आणि तारीख आता ही 15/11/25 आहे. त्यानंतर ही ॲग्रिगेट जे लिहिलं आहे 20 mm, त्याच्यामध्ये हे 2005 किलो ॲग्रिगेट म्हणजे खडी घेतली आहे आपण. त्यानंतर त्याच्या खाली लिहिलेलं आहे सिमेंट, जे 460 kg लिहिलेलं आहे, ते 460 किलो सिमेंट त्याच्यामध्ये गेलं आहे. त्यानंतर खाली सँड 01 लिहिलं आहे, तर सँड ही 1555 किलो सँड म्हणजे वाळू आपण घेतलेली आहे. अशी टोटल साधारण क्युबिक मीटर आहे. हे लास्टला तुम्ही जर हा पोर्शन बघाल तर साधारण क्युबिक मीटर हे 1.76 क्युबिक मीटर हा टोटल मटेरियलची वॉल्यूम आहे. अशा प्रकारे हे बॅचिंग करून एक चांगलं मिक्स काँक्रीट याच्यामध्ये आपण बनवू शकतो. आज शाळेला सुट्टी असल्यामुळे आमचे छोटे इंजिनियरसुद्धा जे भविष्यातले एक व्यावसायिक होणार आहेत, ते सुद्धा आज आमच्या साईटवरती आलेले आहेत. ज्यामुळे त्यांना ती साईटवरची माहिती करून घेणार आहेत आणि साईटवर कसं काम चालतं ते आज त्याच्यावरती ते लक्ष ठेवणार आहेत. पी-सी-सीला फायनल फिनिश केल्यानंतर अशा प्रकारे अशी एक छान लेवल येते, जी आम्ही आमच्या प्रत्येक साईटवरती मेंटेन करत असतो. कारण
कारण क्वालिटी काम करणं हे आमचं नेहमी ब्रीदवाक्य राहिलेलं आहे. आज आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत, तरी पण साईटवरती काम चालू आहे. कारण का काम हे आम्हाला आजच्या आज दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे. 200 बॅगचं काँक्रीट होतं आणि थोडं अडचणीमध्ये असल्यामुळे पण आम्हाला थोडा जास्त वेळ गेला. तरी पण वेळ गेला तरी चालेल, क्वालिटी चांगली झाली पाहिजे हा आमचा अट्टाहास असतो. त्यामुळे थोडं लेट होऊनसुद्धा आमची सगळी टीम आहे ही पूर्णपणे काम करते. कोकणामध्ये आम्ही अशी बरीचशी कामं करत असतो, ज्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आहे, एन-ए प्लॉट डेव्हलपमेंट्स असतील किंवा एन-ए प्लॉटची विक्री असतील, अशा प्रकारचं काम आम्ही करतो. तर अशा प्रकारचं कोणतंही काम तुमच्याकडे असेल आणि जर ते तुम्हाला आमच्याकडनं करून घ्यायचं असेल, तर आम्हाला दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करा. जेणेकरून आम्ही तुम्हाला आमची सेवा देऊ शकतो आणि तुम्हाला कोणत्याही कटकटीशिवाय किंवा कोणत्याही त्रासाशिवाय तुमचं काम पूर्ण झाल्याचा आनंद मिळू शकतो. PCCचं काम पूर्ण झालं आहे. दुसऱ्या दिवशी PCCपासून आपण पाणी मारायला सुरुवात केली आहे. PCCला आपण कॉन्क्रीट करत असताना सिमेंट वापरतो. त्या सिमेंटला सेट होण्यासाठी तुम्हाला त्याला 10 ते 12 दिवस क्युरिंग करण्यासाठी पाणी मारणं गरजेचं असतं. आता अशा पद्धतीने आपण त्याचं 2 टाईम म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी 2 वेळा पाणी मारून आपण क्युरिंग करतो, ज्यामुळे ते कॉन्क्रीट एकदम हार्ड आणि मजबूत होतं. त्याची एक स्ट्रेंथ चांगली पकडते. अशा पद्धतीने तुम्ही जर कॉन्क्रीटचं काम करत असाल तर त्याला क्युरिंग करणं फार गरजेचं आहे, ज्यामुळे ते काम मजबूत होतं आणि त्याचे एक चांगले रिझल्ट्स तुम्हाला लाँग टर्ममध्ये मिळतात. आता हे अशा पद्धतीने काल आपण केलेल्या कॉन्क्रीटला आपण अशा पद्धतीने फिनिशिंग झालं आहे. या ठिकाणी काही वेळेस आपण या बिल्डिंगवरती कॉन्क्रीट ओतताना आपल्याला डाग पडले होते किंवा कॉन्क्रीट उडालं होतं, ते आपण साफ करून देतो आहे, म्हणजे ज्यामुळे आपण ते क्लीनसुद्धा करून त्याच्यावरती कलरवर उडालेलं देतो आहे. असेच बांधकामविषयी नवनवीन व्हिडिओज आम्ही आमच्या चॅनलवरती टाकत असतो. तुम्ही जर अजूनही आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे येणारे पुढील सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील, ज्याचा उपयोग तुम्हाला तुमचं काम करण्यासाठी किंवा बांधकामाविषयी अधिक माहिती मिळण्यासाठी होऊ शकतो.